बाळाची 5वीची पूजा झाली की त्यानंतर सटवाई देवी येऊन त्याचं भविष्य लिहून जाते असं म्हटलं जातं. त्यामुळे मग 5वीची पूजा झाली की त्यानंतर कुंडली बनवून घेता येते. त्यामुळे 5वीची पूजा झाल्यावर लगेचच आम्ही ऋग्वेदची कुंडली बनवून घेतली. कुंडलीमध्ये जर कुठली पूजा किंवा शांती काही करायचं असेल तर ते गावी असेपर्यंतच करून घेता येईल, हा त्यामागचा हेतू होता. त्यामध्ये 9 ग्रह शांती पूजा करण्याचे सुचवले होते. कुंडलीतील ग्रहांची स्थिती सुधारण्यासाठी, बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी आणि त्याच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि यश मिळण्यासाठी ही नवग्रह शांती पूजा केली जाते. गुरुजींनी सकाळीच पूजेची मांडणी करून घेतली होती. 9 ग्रहांच्या रंगांनुसार चौरंगावर तांदूळ आणि तीळ घेऊन सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र आणि शनी असे 7 ग्रह आणि राहू केतू असे 9 ग्रहांचे प्रतीक ठेवण्यात आले होते. पूजेची सुरुवात गणपती बाप्पांची आराधना करून झाली. त्यानंतर बाळाचे नाव, जन्मतारीख सांगून पूजेचा संकल्प केला आणि पुढच्या पूजेला सुरुवात केली. ऋग्वेदच्या हातून गायीची सुद्धा पूजा करून घ्यायची होती, पण तो खूप लहान असल्यामुळे चांदीची गायीची प्रतिमा बनवून घेतली आणि तिची पूजा केली. ऋग्वेदला सुपामध्ये ठेवून गायीचा त्याला स्पर्श करून घेतला आणि या सगळ्या विधीला तो खूप छानपणे एन्जॉय करत होता. आणि यापुढचे 3 दिवस गायीची सेवा करा असं गुरुजींनी सुचवलं होतं, पण एकच दिवस आमच्याकडे बाकी होता. त्यामुळे जे दूधवाले दादा आमच्याकडे यायचे त्यांनाच आम्ही चारा देऊन त्यांच्या गायीला द्यायला सांगितलं. पूजेचा पूर्ण दिवस ऋग्वेद कसा राहील, तो चिडचिड करेल का, पूजेला बसू देईल की नाही असे खूप प्रश्न होते. पण लकीली त्याने खूप छान सपोर्ट केला आणि पूर्ण दिवस तो छान खेळत होता. ऋग्वेदची ही गोष्ट खरंच खूप चांगली आहे. त्याला कसं कळतं माहित नाही, पण आपण धावपळीत दिसलो किंवा आपल्याकडे कुठलं काम असलं की तो खूप शांत राहतो आणि त्या दिवशी बिलकुलच चिडचिड करत नाही. कुंडली काढून घेणे किंवा त्यातले कुठले उपाय करावेत की नको या सगळ्या मान्यतेच्या गोष्टी आहेत, पण बाळ झाल्यावर आणि मुख्यतः आई वडील झाल्यावर त्याच्या भल्यासाठी जे काही उपाय करता येईल ते करण्यासाठी कुठलेच आई वडील कधीच मागे वळून पाहणार नाही. पूजा झाल्यानंतर गुरुजींनी ऋग्वेदला माझ्याकडे दिलं आणि त्याला दुसरे नवीन कोरे कपडे घालून आणण्यास सांगितलं. जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान नानीज येथे वेदपाठ शाळेत शिकून उत्तीर्ण झालेले हे महेश गुरुजी आहेत. याआधी सुद्धा बऱ्याचशा पूजा आम्ही यांच्या हातून करून घेतल्या. अगदी शास्त्रोक्त पद्धतीने आणि प्रत्येक विधीचा अर्थ व करण्यामागचे कारण खूप छान पद्धतीने ते समजावून सांगतात. त्यामुळे ती पूजा आपण का करतोय, कशासाठी करतोय, त्याचा काय उपयोग होणार आहे ह्या गोष्टी जर व्यवस्थित समजल्या तर पूजा केल्याचं समाधानही मिळतं. पूजा झाल्यानंतर हवन करण्यात आला आणि त्यामध्ये खूप जास्त धूर होतो म्हणून मी ऋग्वेदला घेऊन दुसऱ्या रूम मध्ये बसले होते. त्यापुढची सगळी पूजा अनुने एकट्याने केली. तर अशी ही सुंदरशी पूजा आम्ही आमच्या राहत्या घरी ऋग्वेदची करून घेतली. घरात कुठली पूजा झाली, हवन झाला की घरातलं वातावरण तसंच खूप प्रसन्न वाटायला लागतं. चला तर पूजा कशी वाटली मला नक्की सांगा. आपण भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये. बाय.